राम राम. मी प्रकाश महाजन, महाजन अँड महाजन यूट्यूब चॅनलसाठी. नीम हकीम खत्रे जा अशी एक म्हण आहे. म्हणजे अर्धवट ज्याला ज्ञान आहे असा डॉक्टर असेल तो रोगाची प्राणाशीच गाठ पडू शकते. तसंच काही राजकारणी लोक आपल्या अर्धवट माहितीवर जी काही विधानं करतात त्याच्यामुळे ते कशी अडचणीत येतात आणि आपल्या हट्टी स्वभावानुसार माफी मागायला नाकार देतात, त्यांचा सुद्धा त्यांना एक गर्व वाटतो. अशापैकी एक म्हणजे राहुल गांधी. अख्खं जग यांची आई आणि बहीण सोडून याला पप्पू म्हणते. बरोबर आहे. काही वर्षापूर्वी त्यांनी तार स्वरामध्ये एक वाक्य उच्चारलं होतं, मैं राहुल सावरकर नहीं हूं, मैं माफी नहीं मांगूंगा, मैं राहुल गांधी हूं. तार स्वरात ऐकायचं विधान आपल्याला ऐका. मेरा नाम राहुल सावरकर नहीं है, मेरा नाम राहुल गांधी है. मैं सच्चाई के लिए कभी माफी नहीं मांगूंगा. मर जाऊंगा मगर माफी नहीं मांगूंगा. ऐकलं? खरंय, राहुल गांधी तुम्ही सावरकर होऊच शकत नाहीत हे सगळ्या जगाला माहिती आहे. सावरकर म्हणजे काय हे तुम्हाला जर ऐकायचं असेल तर ऐका. स्वर्गवासी अटल बिहारी वाजपेयी यांनी सावरकराविषयी काय म्हटलंय ऐका. सावरकर माने तेज, सावरकर माने त्याग, सावरकर माने तप, सावरकर माने तत्व, सावरकर माने तर्क, सावरकर माने तारुण्य, सावरकर माने तीर, सावरकर माने तलवार, सावरकर माने तिलमिलाहट. सागरा प्राण तळमळला, तलमळाती हुई आत्मा. सावरकर माने तितिक्षा, सावरकर माने तीखापन, सावरकर म्हणजे तिखट. कैसा बहुरंगी व्यक्तित्व. आपण ऐकलं? मग मला सांगा, राहुल गांधी आपण सावरकर कसे होऊ शकतात? सावरकराच्या पायाच्या नखाची सुद्धा आपल्याला बरोबरी नाही. त्यांचा त्याग, त्यांनी भोगलेल्या मरणप्राय यातना, तुम्ही ज्या माफीचा उल्लेख करता ना, आपण ज्यांचं आडनाव चोरले त्या महात्मा गांधीनं सुद्धा इंग्लंडच्या राणीला, त्यावेळेसच्या या देशाच्या गव्हर्नर जनरलला काय मायण्याचे पत्र लिहिले तुम्ही वाचा. आणि त्याच्याही पुढे जाऊन सांगतो, आपले खापर पंजोबा मोतीलालजी नेहरू यांनी त्यांचे चिरंजीव म्हणजे तुमचे पंजोबा जवाहरलाल नेहरू पंजाब मधल्या नाभा जेलमध्ये होते. काही नाही हो, थोडं जेलच्या कोठडीमध्ये उंदीर निघू झालंय आणि जवाहरलाल नेहरू अस्वस्थ झाले. त्यांनी बापाला कळवलं, कसं काय राहू इथं मी. विचार करा, राहुल गांधी काळ्या पाण्याच्या शिक्षा 11 वर्ष स्वातंत्र्यवीर सावरकरांनी तिथं कोलू फिरवलाय. एकाच जेलमध्ये 2 भाऊ होते. बरेच वर्ष भेट झाली नाही त्यांची. आणि तुमचे पंजोबा कोठडीत उंदीर निघाला म्हणून अस्वस्थ झाले. या तुमच्या आजीनं आमच्यासारख्याला आणीबाणीच्या काळात वर्ष डांबलं होतं. आम्ही नाही अशी तक्रार केली. मग तुमच्या खापर पंजोबाने त्यावेळेसच्या गव्हर्नर जनरलला मोठ्या मिन्नतवारे करून जो माफीनामा लिहून दिलेला आहे तो तुम्ही वाचा एकदा. दुसऱ्याला माफीवीर म्हणताना तो माफीनामा वाचा.
माफीनामा देऊन जवाहरलाल नेहरूला जेलच्या बाहेर आणलं. त्यांच्यासोबत जे 2 कार्यकर्ते होते ते बिचारे जेलमध्येच राहिले, हे बाहेर आले. तुम्हाला फार कौतुक आहे ना. जवाहरलाल नेहरू त्यावेळेस अहमदनगर, आजचा अहिल्यादेवी नगरच्या किल्ल्यात कैद होते. अजूनही त्या जिल्ह्यात किल्ला आहे, त्या खोल्या आहेत. तुमच्या पंजोबाला काय काय सोयी मिळत होत्या. झोपायला पलंग होता, खानसामा होता, लिहायला पुस्तकं, वह्या, बागकाम करायला. अजूनही अहिल्यानगरमध्ये ते दुकान आहे जिथली बासुंदी तुमच्या पंजोबाला आवडत होती. अशी जेल भोगली आहे. सावरकरासारखं काळ्या पाण्याच्या शिक्षेवर गेले नाहीत. सावरकर होऊ शकत नाहीत तुम्ही. सावरकराच्या नशिबी, नारायणराव सावरकराच्या नशिबी लोकांनी दगडाने ठेचून ठेचून मारलं. आणि राहुल गांधी, सावरकरावर तुम्ही बोलता. तुम्ही कितीदा माफी मागितली हो. राफेल प्रकरणात तुम्ही माफी मागितली सर्वोच्च न्यायालयात. चौकीदार चोर प्रकरणी तुम्ही माफी मागितली आहे. तुम्हाला सर्वोच्च न्यायालयाने झापलंय की क्रांतिकारकाच्या विषयी बोलताना भान ठेवा. अजून काय पाहिजे तुम्हाला. परवा तुम्ही भिवंडीत आलतात. राष्ट्रीय स्वयंसेवक संघासारख्या एक सेवाभावी संस्थेवर तुम्ही आरोप केले. तिथं सुद्धा तुम्हाला माफी मागावं लागणार आहे. राहुल गांधी, तुम्ही सुद्धा माफीवीर आहात, विसरू नका. राफेल आणि दुसरे माफीवीर आहेत या महाराष्ट्रातले उडान टप्पू संजय राऊत. हे काही बोलतात, अर्धवट ज्ञानावर अर्धवट माहितीवर काय बोलतात. त्यांनी या महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री दादा भुसेवर काय आरोप केला की दादा भुसे यांनी साखर कारखान्याचे 178 कोटी रुपये खाल्ले. मग ते दादा भुसे त्यांनी लावला अब्राहम नुकसानीचा दावा. आणि परवा दिवशी या संजय राऊतने मालेगाव कोर्टात माती खाल्ली, माफी मागितली. दादा भुसेने उदार अंतःकरणाने यांना माफी दिली. संजय राऊत, तुला यापूर्वी मी सांगितलं होतं बाबा, दाढीवाल्याच्या नादी लागू नको. ठाण्याच्या दाढीवाल्याच्या नादी लागला. उद्धव ठाकरेची तुमची सत्ता गेली. मालेगावच्या दाढीवाल्याच्या नादी लागला. काय झालं, त्याची माफी मागावं लागली. त्याच्या दाढीला हात लावलं, तुम्ही माफी मागितली, तिथं माती खाल्ली. माझं ऐका, तुम्ही कुणाचं ऐकत नाहीत, पण हे ऐका, दिल्लीवाल्याच्या दाढीवाल्याच्या नादी लागू नका बरं का. दिल्लीवाल्याच्या दाढीवाल्याच्या नादी लागताल ना, ते आहे ते तुमचं राजकीय आयुष्य अस्तित्व संपू शकतं. त्याच्यामुळं कुणाच्याही दाढीची थट्टा करू नका. संजय राऊत, कुणाच्या दाढीच्या नादी लागू नका. आणि पांढऱ्या दाढीच्या तर अजिबातच नादी लागू नका. एका वेळेस काळी दाढी तुम्हाला माफ करेल, पण दादा भुसेनं माफी मागायला लावली. दिल्लीवाला दाढीवाला तर तुम्हाला काय करायला लागेल विचार केलेलाच बरा. धन्यवाद.